जय गुरुदेव. या भागामध्ये आपण शरीर म्हणजे काय, शरीर कशापासून तयार होतं आणि शरीराच्या माध्यमातूनच आध्यात्मिक प्रगती कशी होते, या सर्वांविषयी आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊया, जाणून घेऊया. सर्वप्रथम तर जे शरीर आहे, जे आपल्याला स्थूल स्वरूपामध्ये जे दिसतं, हे शरीर पंचमहाभूतापासून तयार झालेलं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे जे 5 घटक आहेत, या 5 घटकांनीच आपलं शरीर तयार झालेलं आहे. या पृथ्वी तलावर जितक्या गोष्टी आहेत उपलब्ध, या सर्व पंचमहाभूतापासूनच तयार झालेल्या आहेत. आपल्या शरीरात सुद्धा जे हाड आणि मांस आहे, हे पृथ्वी तत्व आहे. शरीरामध्ये वाहणारं जे द्रव्य आहे, ते जलतत्व आहे. शरीरामध्ये हृदयाच्या ठिकाणी पोकळी आहे, ती पोकळी आकाश तत्व आहे. त्याचप्रमाणे तेज तत्व आहे, ते तेज तत्व असल्यामुळे जठराग्नी हा प्रज्वलित असतो आणि त्यातून शरीराचं पालन पोषण होतं. आणि वायू तर आपल्याला माहिती आहेच. आपण जो श्वास घेतो, सोडतो, त्या श्वासानुसार जे चालतं तो म्हणजे वायू. अशा तऱ्हेने या पंचमहाभूतापासून तयार झालेलं आपलं शरीर आहे. हे शरीर लयास जाणारं असं आहे, नश्वर आहे. म्हणजेच या पंचमहाभूतापासून जी वस्तू तयार झालेली आहे, सर्व पृथ्वीवर जेवढ्या वस्तू आहेत, सगळं त्यातूनच आहे. त्यामुळे या सर्व वस्तू या नश्वर आहे, त्या कधी ना कधी त्या संपणार आहेत. आणि प्रत्येक गोष्टींमध्ये परिवर्तन सातत्याने होत राहतं. परिवर्तनच होत असल्यामुळे दगडापासून जिवंत माणसांपर्यंत सर्व गोष्टींमध्ये परिवर्तन होत राहतं. तर अशा पद्धतीचं हे आपलं शरीर आहे. या शरीरामध्ये पंच इंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आहे, ज्यांच्या माध्यमातून आपण बघतो, ऐकतो, श्वास घेतो, खातो. या ज्या सगळ्या गोष्टी आहे, स्पर्श होतो, या सर्व ज्या गोष्टी आहेत, या इंद्रियांच्या मार्फत होतं. समोर दिसणारी इंद्रिय, पंच इंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय अशी 10, आणि यांच्यावर ज्याचा अंमल आहे, जो या सर्वांना ताब्यात ठेवतो, ते म्हणजे मन. आणि मनापेक्षा जे श्रेष्ठ आहे, जे मनावर ताबा ठेवू शकतं, ते म्हणजे बुद्धी. आणि बुद्धी पण ज्याच्या ताब्यात आहे, तो म्हणजे जीवात्मा. हा जीवात्मा तोच परमेश्वराचा अंश आहे. आणि तो परमेश्वराचा जो अंश आहे,
तोच या शरीरामध्ये राहतो आणि तो मात्र पंचमहाभूतापासून तयार झालेला नाही. म्हणूनच कृष्णाने म्हटले आहे का शरीर हे वस्त्राप्रमाणे आत्मा हा बदलत असतो. आत्मा या पंचमहाभूतांपासून तयार न झाल्यामुळे तो ईश्वराचा अंश आहे आणि ईश्वराचा अंश असल्यामुळे त्याला नाश नाही आहे. त्याचं अस्तित्व कायम आहे, तो शाश्वत आहे. आणि माणसाचा जन्म त्याचसाठी झालेला आहे, या दोन कारणांसाठीच. एक कारण पहिलं ते म्हणजे की प्रारब्धाचा भोग भोगून संपवणं, त्यासाठी लागतं शरीर. आणि जो आत्मा आहे अंश, तो अंश परमात्म्यामध्ये विलीन होणं. फक्त या दोन कारणांसाठी माणसाचा जन्म होत असतो. शरीराच्या माध्यमातून प्रारब्ध कसं दूर होतं किंवा शरीराच्या माध्यमातून प्रारब्ध कसं निर्माण होतं ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. की ज्यावेळेस आत्मा हा तयार झाला, एक अंश तयार झाला परमेश्वराचा, त्या परमेश्वराचा अंश त्या शरीरामध्ये ईश्वराने दाखल केला प्रथम, तर त्यावेळेस तर त्याचं कुठलंच प्रारब्ध नव्हतं, तो ईश्वरामधून प्रगट झालेला होता. पण जेव्हा तो ईश्वरापासून वेगळा झाला तर त्याला स्वतःच्या सगळ्या प्राप्त झाल्या. विचार, वासना, सर्व तो ईश्वरापासून लांब झाला. आणि त्यातून झाल्यामुळे त्याचे स्वतःचे विचार निर्माण झाले. त्या विचारांवर त्या जीवात्म्याला मनामध्ये जी त्याच्या इच्छा निर्माण झाली, त्या जीवात्म्याला वाटलं की मला हे हवंय. तो विचार दृढ झाला आणि तो विचार मनापर्यंत गेला आणि मनाने त्या विचारांवर कार्यरत होऊन इंद्रियांच्या माध्यमातून ते प्राप्त केलं. इंद्रियाच्या माध्यमातून ते प्राप्त केलं, ते मनापर्यंत गेलं आणि मनाच्या माध्यमातून ते जीवात्म्यापर्यंत गेलं. कारण की जीवात्मा तर प्रत्यक्ष ती गोष्ट घेऊ शकत नाही किंवा ते करू शकत नाही, तर त्याची ही सगळी माध्यमं आहेत. शरीर हे त्याचं माध्यम आहे, शरीरामध्ये असणारे इंद्रिय त्याचे माध्यम आहेत, मन, बुद्धी. आणि अशा प्रकारे त्याच्या हातून कर्म घडलं. जीवात्मा काय करतो? जीवात्मा शांत राहू शकत नाही. काम, कर्म, कोणीही कर्म केल्याशिवाय जगू शकत नाही. तर त्याच्या हातून कर्म घडायला लागली. प्रथम जी कर्म घडायला लागली ईश्वरामधूनच असल्यामुळे, तर त्यावेळेस प्रत्येक चांगलं आणि वाईट कर्माचं फळ ईश्वराने ठरवून दिलेलं आहे. त्यामुळे ती कर्म तो करत गेला, ती भोगत गेला, कर्म करत गेला, भोगत गेला. अशा पद्धतीने कर्म करत 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 ती आजपर्यंत स्थिती आली. आजपर्यंत आपले लाखो जन्म झालेत. आणि कर्म कोणाच्या माध्यमातून होतात? तर शरीराच्या माध्यमातून. त्याच्यामुळे त्या कर्माचं जेव्हा प्रारब्ध घेऊन, संचित घेऊन तो आत्मा शरीरामध्ये प्रवेश करतो,
तर तो शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर जे आधी घडलेले जे कर्म आहे, ते जे संचित तयार झालेलं आहे त्याचं कर्मफळ, चांगले आणि वाईट, ते परत शरीराच्या माध्यमातून त्याला घ्यावे लागतात, त्याचा भोग भोगावा लागतो. मग तो जो भोग असतो तो ज्यावेळेस दुःखाचा असतो तर दुःख घ्यावे लागतं, ज्यावेळेस तो सुखाचा असतो तर सुख घ्यावे लागतात. म्हणजेच आपलं जे ध्येय आहे, प्रत्येक आत्म्याचं ध्येय आहे, तो जन्माला येण्याच्या अगोदर आत्मस्वरूपामध्ये ज्यावेळेस असतो त्यावेळेस सुद्धा तो प्रार्थना करत असतो, साधना करत असतो. तोपर्यंत त्याला सर्व जन्म माहिती असतात आणि ईश्वराची प्रार्थना करून त्यानंतर मग त्याला मानवी जन्म मिळतो. कारण की मानवी जन्म मिळाल्यानंतरच प्रारब्ध भोग हा भोगला जातो. जोपर्यंत प्रारब्ध भोगल्या जात नाही, प्रारब्ध पूर्णपणे संपत नाही, तोपर्यंत माणूस या जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊ शकत नाही. जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं असेल तर यासाठी या शरीराच्या माध्यमातून सत्कर्म व्हायला हवी आणि सत्कर्म होत होत प्रारब्ध दूर व्हायला पाहिजे. याच्या जोडीला संतांनी सांगितल्याप्रमाणे नाम, सेवा, सत्संग, त्याग आणि प्रेमभाव या गोष्टी जेव्हा घडायला लागतात, संतांचं सानिध्य मिळतो, त्यांचा अनुग्रह मिळतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे जेव्हा साधना सुरुवात होते, तर त्यावेळेस आपले हळूहळू प्रारब्ध हे संपायला लागतात आणि नवीन कर्म जी आहेत ती कर्म अकर्मासारखी घडतात. आणि त्यामुळे आध्यात्मिक प्रगती ही जलद होते. त्यामुळे तुम्हाला समजलंच असेल की मानव जन्म किती महत्त्वाचा आहे आणि शरीर किती महत्त्वाचं आहे. हे जे शरीर आहे, या शरीराच्या माध्यमातूनच आपण आपली आध्यात्मिक उन्नती करू शकतो, ईश्वरापर्यंत जाऊ शकतो. शरीर नसेल तर ते शक्य नाही आहे. त्यामुळे आपल्या चांगल्या कर्मांनी, आपल्या चांगल्या वागण्यानी, आतापर्यंत जी जी काही चांगली कर्म केली असेल आपण, त्या कर्माच्या माध्यमातून आपल्याला हे शरीर प्राप्त झालेलं आहे. तर या शरीराचा उपयोग जास्तीत जास्त साधनेसाठी करा आणि प्रारब्ध भोग हे त्याच्या माध्यमातूनच संपणार आहेत. त्यामुळे असं नव्हे की तुम्ही साधनेला लागला की तुम्हाला कुठला त्रास होणार नाही. तर हा होणार आहे, हा त्रास होणार आहे. कारण की जो मला त्रास होतोय, जे मला दुःख मिळतंय, त्या दुःखाच्या मागे माझं प्रारब्ध कर्म आहे. त्याच्यामुळे कोणी मला बोललं आहे, कोणाजवळ मी फसून गेलो आहे, कोणी मला लुबाडलं आहे, किंवा ज्या ज्या गोष्टी माझ्या संदर्भात घडलेल्या आहेत, घडून गेलेल्या आहेत, त्या गोष्टीचा कोणालाही दोष न देणं. कारण की हे सर्व जे घडलेलं आहे ते माझ्या कर्माचं फळ आहे. त्याचा दोष कोणालाही न देतं
आपण साधनेवर स्थिर राहायला हवं. आणि असं ज्या वेळेस आपण राहू तर त्यावेळेस जी जी कर्म आहे ती कर्म आपली संपत जातील व नवीन कर्म निर्माण होणार नाहीत. त्यामुळे या शरीराचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या. शरीराचे चोचले पुरवण्यासाठी आपला जन्म झालेला नाही आहे. आज माणूस जो दुःखी आहे तो दुःखी होण्याचं कारण एकच आहे की तो देहासक्त झालेला आहे. या देहाला, या शरीराला तो मी समजतोय, पण तो मी म्हणजे शरीर नव्हे, मी म्हणजे आत्मा. आणि ही जाणीव ज्या वेळेस आपल्याला होईल, आणि ही जाणीव होण्यासाठीच श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. वेगवेगळ्या पद्धतीने, ज्ञानयोगाने, कर्मयोगाने, भक्तिमार्गाने, सगळी योगातून सांगितलं आहे की शरीर, आत्मा कसा वेगळा आहे, कर्म कशी आहेत. आणि या सगळ्यातनं एकच सांगितलं आहे की आत्मा हा वेगळा आहे आणि शरीर हे वेगळं आहे. तर या थोडक्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, तर त्यावर चिंतन करा. आणि पुढच्या भागामध्ये आपण अजून यावर विश्लेषण करू आणि कशा पद्धतीने आपली आध्यात्मिक उन्नती होईल यावर आपण चिंतन करू. तर आजचा भाग इथेच आपण संपूया. या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं ते तुम्ही कळवा. सबस्क्राईब झाले नसाल तर व्हा, कारण की सातत्याने आपण आपल्या या जे व्हिडिओ आहे त्या आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शक ठरणारे आहेत. तर त्यातून आपली आध्यात्मिक उन्नती व्हायला मदत होईल, ज्ञान होईल आणि साधनेसाठी आपण प्रवृत्त होऊ. गुरुतत्व सेवा साधना ही नेरळ येथे आपलं केंद्र आहे, गुरुकुल आहे. तर यामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हा, तिथे या, आनंद घ्या. त्यासाठी संपर्क करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.